आणि हे सगळं चाललंय ते महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून। पण महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका होणार कधी? निवडणुका दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे। या कधी होतील, निकाल कधी लागू शकतील याचा अंदाज आधीच येतोय, कारण दिवाळी, मुलांच्या सुट्ट्या आणि पर्यटन या सगळ्यांचं नियोजन करणं त्यामुळे तुम्हालाही सोपं जाईल। खरं तर दिवाळीनंतर निवडणुका घेण्यामागे काही राजकीय गणित सुद्धा आहेत, ती गणितही पाहूयात। महाराष्ट्राच्या या 6 शिलेदारांचा फैसला आता दिवाळीनंतरच होणार आहे, कारण महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक दिवाळीनंतरच होईल अशी सूत्रांची माहिती आहे। ऑक्टोबरच्या साधारणपणे दुसऱ्या आठवड्यात निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागेल। आचारसंहिता लागू झाल्यानंतर साधारणतः 45 दिवसांनी नवी विधानसभा अस्तित्वात येणं अपेक्षित आहे। विधानसभा निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे। नियमानुसार नवी विधानसभा 26 नोव्हेंबर 2024च्या आधी अस्तित्वात यायलाच हवी। विधानसभेचं पहिलं अधिवेशन ज्या दिवशी होतं त्या दिवसापासून पुढची 5 वर्ष ती विधानसभा अस्तित्वात असते। 2019च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर 27 नोव्हेंबरला नवीन आमदारांच्या शपथविधीसाठी विधानसभेचं 1 दिवसाचं अधिवेशन झालं होतं। त्यामुळे त्या तारखेपासून पुढची 5 वर्ष म्हणजे 26 नोव्हेंबर 2024 पर्यंत ही विधानसभा अस्तित्वात असेल। निवडणुका नोव्हेंबरमध्ये घेण्यामागे काही राजकीय गणित देखील असतील। सप्टेंबरपर्यंत पाऊस सुरू राहतो आणि याच काळात गावाकडे शेतकरी हा शेतीच्या कामात गुंतलेला असतो। पावसाळ्यात शहरामध्ये आणि गावाकडे प्रचार करणं हे अवघड असतं। यासोबतच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आचारसंहिता जितकी पुढे जाईल तितका सत्ताधाऱ्यांना नव्या योजना आणि नव्या कामाच्या शुभारंभांना जास्तीचा वेळ मिळतो। सध्या राज्यभर चर्चेत असलेल्या लाडकी बहीण योजनेचा 3रा हप्ता देखील निवडणुकीपर्यंत बहिणींच्या खात्यात जमा होईल। निवडणुकांच्या तारखांवरूनही आता राजकारण रंगलंय। राज्यात विधानसभा आणि महापालिकांच्या निवडणुका लावण्यासाठी सरकार घाबरतंय असा आरोप संजय राऊतांनी केलाय। महानगरपालिका, महाराष्ट्रातल्या 14 महानगरपालिका, त्यात संभाजीनगर सुद्धा आहे। महाराष्ट्राच्या राजधानीतलं मुंबई आहे, नागपूर आहे। अडीच 3 वर्ष निवडणुका घ्यायला घाबरत आहे। लोकसभा निवडणूक त्यांनी घेतली कारण जगात त्यांची नाचक्की झाली असती, घेतली नसती। पण महाराष्ट्राची विधानसभा घेण्याची हिंमत त्यांची जरी नसली तरी त्यांना घ्यावी लागेल। निवडणूक आयोगाला उत्तर द्यावं लागेल। विधानसभा अस्तित्वात आणावे लागेल त्यांना नोव्हेंबर महिन्यात। हरियाणा, झारखंड, जम्मू काश्मीर आणि महाराष्ट्र या निवडणुका त्यांना वेळेतच घ्याव्या लागतील। आता आम्ही तुम्हाला दिवाळी आणि निवडणुकांचं संभाव्य वेळापत्रक सांगतो। 1 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन आहे, 2 नोव्हेंबरला पाडवा, तर 3 नोव्हेंबरला भाऊबीज येते। दिवाळीनंतर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुका होण्याची त्यामुळे शक्यता आहे। तर 14 किंवा 15 नोव्हेंबरला निकाल लागू शकेल आणि पहिलं अधिवेशन घेण्यासाठी 12 दिवस हातात राहतील। महाराष्ट्र विधानसभेची 5 वर्षाची मुदत ही 26 नोव्हेंबर 2024ला संपते आहे। म्हणजे त्या दिवशी नवीन विधानसभा अस्तित्वात येणं गरजेचं आहे। मग त्या दृष्टिकोनातून इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे मतदानाच्या तारखा आणि आचारसंहिता जाहीर होण्याचा दिनांक हे सगळं जाहीर करतील आणि त्याप्रमाणे कार्यवाही सुरू होईल। खास तुमच्यासाठी आम्ही हे निवडणुका आणि दिवाळीचं कॅलेंडर आधीपासूनच दाखवतोय। त्यानुसारच तुमच्या सुट्या आणि फिरायला जायचं प्लॅनिंग करा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मतदार यादीत आपलं नाव आहे की नाही याची खातरजमा करा। सुट्यांवरून वेळेत परत या आणि विधानसभेला तरी मतदानाचा टक्का वाढवा। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।